हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी पौष्टिक असे सत्तूचे लाडू बनवणार आहे। सत्तू म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे काय आहे ते। तर त्याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये खूप असं वेगवेगळं सामान टाकलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा, मी बदाम 200 ग्राम बदाम घेतलेले आहेत। ते व्यवस्थित तुपामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये सगळे मिक्सवाले सीड्स टाकणार आहे। आता हे भोपळ्याचे मिक्स सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, सब्जा, जवस, हे सगळं मिक्स तुम्हाला बाजारामध्ये मिक्स सीड्स म्हणलं ना तर बाजारात तुम्हाला आरामात मिळून जाईल। तर हे बघा, मी हे सगळं मिक्स करून असं व्यवस्थित फ्राय तुपामध्ये हे असं मस्त फ्राय करून घेणार आहे। आणि याच्यामध्ये ना हे पण आहे, सोयाबीनच्या बिया पण आहेत हे सगळं। आणि सत्तू म्हणजे मेन हे बघा, भाजलेले चणे असतात ना त्याला सत्तूचे लाडू बोलतात, सत्तू बोलतात। आता याची पावडर बनवणार ना, हे मेन त्याला सत्तू बोलतात। या पावडरला सत्तू बोलतात, भाजलेल्या चण्याच्या पावडरला सत्तू बोलतात। समजलं काय बोलतात ते, सत्तू कशाला बोलतात ते। तर हे आता बघा, ते भाजून झालेलं आहे। आता इथं मी मेथी घेतलेली आहे, 100 ग्रामच मेथी घ्यायची, जास्त मेथी नाही घ्यायची। मग जास्त मेथी टाकली ना तर खूप कडू लागतात, मग मुलं पण खायला नाही मागत हे। तर इथे मखाना आहे, तो मी 200 ग्राम मखाना घेतलेला आहे। त्याला पण आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे असंच फ्राय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे त्याला। तर इथं मेथी पण मी वाटून घेतलेली आहे बघा, बारीक अशी वाटलेली आहे मेथी। आता त्या सत्तूमध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स सीड्स होते ना, ते पण मी तुपामध्ये फ्राय केलेले आहेत ना, त्याला पण मी जास्त असं बारीक नाही केले, थोडंसं असं आबडदोबड वाटलेलं आहे। तर बघा, हे पण वाटून घेतलेलं आहे। तर हे पण त्या सत्तूच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मखाना पण फ्राय झालेला आहे, पाहू शकता मखाना मस्त असा फ्राय झाला आहे। त्याला पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे सगळं वाटून घेतलं ना, मस्त असे लाडू पण बांधायला मस्त असं होतं। आणि मुलांना पण कळत नाही की आपण त्याच्यामध्ये काय टाकलं आहे काय नाही ते। तर आता इथं तूप घेतलेलं आहे। आता तुपामध्ये ना मी डिंक भाजून घेणार आहे, म्हणजे तळून घेणार आहे। थोडा थोडा करून आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे। पाहू शकता मी असं थोडा थोडा करून, असं थोडा थोडा करूनच आपल्याला डिंक तळायचा, कारण तो व्यवस्थित असा डिंक फुलतो पूर्ण। हे बघा, तर आपल्याला हे तुपामधून असं काढून घ्यायचे। असंच करून सगळं मी डिंक तळून घेणार आहे। तर आता हे सगळं मिश्रण मी वाटून घेतलं होतं ना, त्याला परत मी तुपामध्ये भाजून घेणार आहे। तर असं थोडं थोडं करून व्यवस्थित अजून थोडंसं तूप टाकून सगळं हे भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं भाजलं गेलं आहे हे। तर ह्याला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे डिंक पण मी आहे ना, कोण कोण काय करतं, हाताने चुरा करतं, कारण ते डिंक पूर्ण वाटलं गेलं ना मग चांगलं नाही लागत। मी फक्त थोडंसं फिरवलं, एकच असं थोडं फिरवलं, पाहू शकता की किती मोठाड ठेवलेलं आहे। आणि इथं मी माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट पण होतं, त्याला पण मी भाजून घेतलेलं आहे। तर आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता मी इथं गुळाचा पाक बनवणार आहे। तर इथे ना आमच्याकडे ना तो एक भैया आहे ना, इस्त्रीवाला, तो आहे ना आम्हाला त्याच्या गावावरून गुळ आणून देतो। तर इथे मी आळशी पण घेतलेली आहे, आळशी बोलतात ह्याला, ते पण घेतलेली आहे। हे बघा, गुळाचा मी पूर्ण पाक बनवलेला आहे। त्याच्यामध्ये बडीशोप, वेलची, जायफळाची पूड सगळी टाकलेली आहे। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिक्स झालं की ह्याचे फटाफट असे लाडू बनवून घ्यायच्यात। जर तुम्हाला असं तूप थोडं कमी वाटलं ना तर थोडंसं अजून तूप टाकून तुम्ही लाडू बांधू शकता। पण हे खूप पौष्टिक लाडू आहे, तुम्ही नक्की मुलांना पण द्या, तुम्ही स्वतः खा।
पण रोज एक लाडू खाल्ला ना, पूर्ण दिवसामध्ये एवढी एनर्जी वाटेल ना तुम्हाला, दुसरं काय खायचं इच्छा पण नाही होणार, एवढं मस्त वाटतं हे. आणि हाड्यांचा पण त्रास कमी होतो. तर हे बघा माझे लाडू तयार आहेत. चला तर मग माझी रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.